शेतकरी मित्रांनो, आज आपण आंतरपिकाविषयी बोलणार आहोत। तुम्ही पाहू शकता, हा जो प्लॉट आहे यामध्ये मुख्य पीक म्हणून डाळिंबाचे पीक घेतलेले आहे व आंतरपीक म्हणून कलिंगडाचे पीक घेतलेले आहे। आता डाळिंबाचे जे मुख्य पीक आहे ते घेण्यासाठी 18 महिने ते 2 वर्षाचा कालावधी लागतो। याच काळात डाळिंबामधील मोकळ्या जागेत कलिंगडासारखे कमी कालावधीचे पीक घेतल्यास अतिरिक्त उत्पन्न तर मिळतेच, त्यासोबत डाळिंब बागेचा जो काही खर्च आहे तो काही प्रमाणात भरून निघतो। त्यासोबतच डाळिंबाच्या ओळींमधील मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर होतो, कारण डाळिंबाचे झाड छोटं असल्यामुळे आंतरपिकाला सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक तत्वे हे मिळतात। जे काही आंतरपिके आपण घेतो ती आंतरपिके मुख्य पिकाशी अन्नद्रव्य आणि पाण्याच्या स्पर्धेत नसतात, उलट उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करतात, ज्यामुळे एकूण उत्पादकताही वाढतेच। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकाच जमिनीवर विविध पिके घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता तर टिकून राहण्यास मदत होतेच आणि पीक निकामी होण्याचा धोका देखील कमी होतो। तसेच मोकळ्या जागेत आंतरपीक घेतल्यामुळे जे काही तण किंवा गवत आहे त्याच्या वाढीस प्रतिबंध येतो आणि त्यामुळेच काही प्रमाणात नैसर्गिकरित्या कीटकांची संख्या देखील कमी प्रमाणात होते किंवा कमी होते। शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा आंतरपीक घेतो तेव्हा पाणी व्यवस्थापन ही योग्य पद्धतीने करणे अतिशय आवश्यक आहे। त्यासाठी योग्य ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर करून दोन्ही पिकांसाठी योग्य कार्यक्षमतेने पाणी वापरले जाऊ शकते। तसेच डाळिंब बागेत आंतरपीक म्हणून कलिंगड घेताना माती परीक्षण करणे आणि योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया। एकजुटीनं पेटलं रान,